9 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती आज ठाणे, पुणे आणि यवतमाळमध्ये भव्य मराठा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं। पुण्यात देखील आज मराठा मोर्चाचा एल्गार बघायला मिळाला। मराठा समाजाला आरक्षण मिळावं, कोपर्डी बलात्कार प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या आणि अशा इतर मागण्यांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात झाली। शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये फिरून रॅलीची सांगता डेक्कनमधल्या संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ झाली। दुसरीकडे यवतमाळमध्ये देखील मराठा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या मोर्चासाठी मोठ्या संख्येनं युवक युवती सहभागी झाले। शहरातील शिवाजी मैदानापासून बाईक रॅलीला सुरुवात झाली। यानंतर संपूर्ण शहरभर ही रॅली फिरली। याशिवाय ठाण्यात देखील जय भवानी जय शिवाजी म्हणत मराठा बाईक रॅलीमध्ये अनेक तरुणांनी सहभाग नोंदवला। ठाण्यातील 3 हात नाकापासून सुरू झालेल्या या रॅलीची सांगता मासुंदा तलावा इथं झालं। त्यासोबतच यावेळी जागोजागी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला होता। आणि या सगळ्या मराठा बाईक रॅलीच्या आणि मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती पुण्यातून आणि ठाण्यातून काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत ते जाणून घेऊयात। 16 ऑक्टोबर नंतर जो गॅप पडलेला होता त्याच्यासाठी जनजागृती मोहीम आहे। 9 तारखेचा मुंबईचा जो मुख मोर्चा आहे त्याला पाठिंबा म्हणून आणि जनजागृती म्हणून हा मी मोर्चा आयोजित केलेला आहे। साधारणपणे आमच्या बाईकमध्ये 500 गाड्यांची अपेक्षा आहे, पण 500 पेक्षा देखील आता संख्या वाढलेली आहे। हा मराठा क्रांतीचा विजय आहे। तेव्हा ठाण्यातून ही प्रतिक्रिया आलेली होती। पुण्यामध्ये कशा पद्धतीनं या मराठा समाजाच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं सांगतोय आमचा प्रतिनिधी मिकी घाई। येत्या 9 ऑगस्टला मुंबईमध्ये मराठा क्रांती मुख मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठीच अनेक शहरांमध्ये बाईक रॅली काढण्यात येत आहेत। मोठ्या प्रमाणात मराठा यामध्ये सहभागी होत आहेत। आज पुण्यात देखील बाईक रॅली काढण्यात आली। आज सकाळी मार्केट यार्डहून ही रॅली सुरू झाली आणि पुणे पूर्ण शहराला जवळपास 25 किलोमीटर ही रॅली पूर्ण फिरत डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्या त्या ठिकाणी पुष्पवंदन करून त्या ठिकाणी ही रॅली संपलेली आहे। मोठ्या प्रमाणात युवक यामध्ये सहभागी झालेले आहेत। लोकांनी मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये या मराठा क्रांती मुख मोर्चामध्ये सहभागी व्हावा असा एक संदेश घेत प्रत्येक शहरामध्ये अशी रॅली काढण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात इथं देखील मराठा जमलेले आहेत, त्यांच्या विविध मागण्या आहेत, त्यासाठीच हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। आज देखील या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात युवक या ठिकाणी सहभागी आहेत, त्याचबरोबर महिला देखील यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। आपण या मोर्चाला बघून पाहू शकता, विचार करू शकता की मुंबईमध्ये येत्या 9 तारखेला जो मराठा क्रांती मुख मोर्चा होणार आहे त्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात मराठा त्या ठिकाणी पोहोचणार आहेत, पोहोचतील याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घाई, एबीपी माझा, पुणे।